नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा एकदा छोट्याशा व्हिडिओसह आलेलो आहोत। आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की KYCचं थोडंसं MPSCनं नोटिफिकेशन दिलेलं आहे की MPSCच्या विद्यार्थ्यांनी KYC करणं गरजेचं आहे। त्याबाबत काही विद्यार्थ्यांना डाऊट्स आहे, तर त्याबद्दल मी आता हा व्हिडिओ छोटासा बनवलेला आहे की एक लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा KYCचा ऑप्शन आत्ता प्रोफाईलमध्ये दिसत नाही, कारण की आयोगाने नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं की ही प्रोसेस 15 जुलैनंतर सुरू होणार आहे। ठीक आहे, 15 जुलैपासून याचा प्रोसेस सुरू होणार असल्यामुळं आत्ताच KYC म्हणजे तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही। पण आयोगाने काही मेथड दिलेल्या आहेत KYC करण्याच्या, एकूण 4 प्रकारे सांगितलेले त्यांनी KYC केलं जाऊ शकतं। तर KYC कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं आपण इथं बघूया। पहिल्यांदा त्यांनी दिलेले पहिली मेथड काय दिलेली आहे की तुम्हाला आधार कार्ड जर तुमच्या मोबाईलला लिंक असेल, ठीक आहे, तुमचं आधार कार्ड जर तुमच्या मोबाईलला लिंक असेल तर तुम्ही करू शकता। म्हणजे आधार नंबर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये ज्यावेळेस आधार KYC असा ऑप्शन येणार आहे, आधार ऑनलाईन KYC, तिथं तुम्हाला क्लिक करून तिथं तुमचा आधार नंबर टाकून मोबाईल नंबर टाकून मोबाईलला जो OTP येईल तो OTP तिथं व्हेरीफाय केला की तुमचं KYC कंप्लीट होऊन जाईल। यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे की तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे। ठीक आहे, त्यासाठी तुम्ही ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय रजिस्टर मोबाईल ईमेल ID लिंक आहे की नाही तो पाहता येईल आणि त्या बाबतीची पुढची कारवाई करता येईल। ठीक आहे, ज्यांचा लिंक नाही त्यांनी लिंक करून घ्या, म्हणजे पटकन सोप्या पद्धतीनं हे आधार ऑनलाईन KYC होऊ शकते। दुसरा ऑप्शन त्यांनी काय दिलेला आहे, आधारचाच दिलेला आहे पण ऑफलाईन पेपरलेस डिजिटल KYC दिलेला आहे। म्हणजे एखाद्याने जर आधार कार्डसाठी जर काही प्रोसेस केली असेल तर त्यासाठी त्याला UDIकडून एखादं रिसिप्ट दिली जाते, किंवा आधार मोबाईल ॲपद्वारे जर एखाद्याने आधार कार्डसाठी जर ॲप्लिकेशन केलं असेल तर त्याची जी पावती असते किंवा नोंदणीकृत क्रमांक असतो त्याचं PDF काय करायचं आहे, तर PDF ती शेअर करायची आहे, त्यानुसार पुढची प्रोसेस होणार आहे। पण ह्या प्रोसेसला काय होतं की ही ऑफलाईन असल्यामुळे ह्याला वेळ जाणार आहे। इथं त्यांनी सरळ दिलेलं आहे की त्यानुसार वेळ जाणार आहे। त्यामुळे बेस्ट वे आपण MPSC करत आहोत तर आपला आधार कार्ड मोबाईलला लिंक करून घ्या, हा एक चांगला ऑप्शन आहे। या ऑप्शनपेक्षा दुसरा ऑप्शन आहे की आधार पेपरलेस आधारित KYC, ती ह्याच्यापेक्षा ही थोडी किचकट प्रकार आहे। सेम तुम्हाला प्रोसेस वापरायची आहे, पण यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, यासाठी तुम्हाला आयोगाच्या कार्यालयात जावं लागणार आहे। यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो MPSCच्या कार्यालयात जावं लागणार आहे। हे कार्यालयात जाताना पुन्हा एकदा आपण ऑफलाईनसाठी जे आधार कार्डसाठी ॲप्लिकेशन केलेली आहे त्याची मूळ प्रत घेऊन जायचीच आहे। त्याचबरोबर आधार कार्ड, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा दिव्यांग कार्ड यासारखं कोणतेही 2 मूळ कागदपत्र आणि त्यांच्या झेरॉक्स त्या पण सेल्फ अटेस्टेड करून घेऊन जायच्या आहेत आयोगामध्ये। जर नावामध्ये बदल असेल तर त्या संदर्भात तुमचं गॅझेट केलं असेल तर गॅझेटची झेरॉक्स कॉपी आणि ओरिजिनल तुम्हाला याच्याबरोबर घेऊन जायचं आहे MPSCच्या ऑफिसमध्ये ऑफलाईन KYC करण्यासाठी। ज्यांच्याकडे आधार कार्डच नाही आहे त्यांनासुद्धा हीच प्रोसेस आहे। त्यासाठी सुद्धा सेम तुम्हाला काय करायचं आहे, तर आधार कार्ड, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड मधले ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, दिव्यांग यापैकी कोणते 2 ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस त्याच्या सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी तुम्हाला आयोगाच्या कार्यालयात घेऊन जायचं। इथं पण नावामध्ये बदल असेल तर तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे। यासाठी तुम्हाला काय घेणं, ज्यासाठी आपण आधार कार्डची जी प्रोसेस आहे तीच प्रोसेस सेम तुम्हाला आयोगाच्या कार्यालयामध्ये नोंदणीकृत केली जाणार आहे आणि त्यानंतर तुमचं KYC होणार आहे। तिसरी आणि चौथी पद्धतसुद्धा खूप वेळ खाऊ आहे, तुलनेने पद्धत दुसरी थोडीशी वेळ खाऊ आहे, पण सर्वात सोप्पा मी तुम्हाला आत्ताच सांगतो। 15 जुलैला ही प्रोसेस सुरू होणार आहे ना, तुम्ही आत्ताच तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करून घ्या, अतिशय फास्टमध्ये तुमचं होणार आहे। ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये खाली काय दिलेलं बघा, ह्याने दिलेलं की उमेदवारांच्या ओळख पडताळणी संदर्भात प्रस्तुत कारवाईचा अवलंब 15 जुलै 2025 पासून सुरू करण्यात येईल। ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला पटकन हे आधार कार्ड आपल्या मोबाईलला लिंक करून घ्या। जे कोणी व्हिडिओ बघतात त्यांनी आत्ता सांगतो की आधार कार्ड आपल्या मोबाईलला लिंक करून घ्या, अतिशय फास्ट आणि सोपी पद्धत होणार आहे। दिलेल्या आहेत पद्धती 4, पण त्यातल्या 3 पद्धती अतिशय किचकट आणि वेळखाऊ आहेत। त्यामुळे सोपी पद्धत हीच आहे की तुम्ही मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करून घ्या। जर तुमचा लिंक आहे का नाही हे तुम्हाला चेक करायचं असेल तर या वेबसाईटवर जावा, इथं तुमचं आधार कार्ड लिंक आहे का नाही बघा, नसेल तर पुढची कारवाई करा, सोपी पद्धत तुमची होऊन जाईल। ठीक आहे, अशा पद्धतीनं ही छोटासा व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन होतं। जास्तीत जास्त लाईक शेअर करा विद्यार्थ्यांना, जेणेकरून सगळ्यांचाच फायदा होईल। थँक्यू।